जिने सर्वप्रथम कृषीची निर्मिती केली ती आद्य राणी निरोती जगाला शांतीचा आणि देशाला क्रांतीचा संदेश देणारे महामानव गौतम बुद्ध यांच्या पाठीमागे संयमाने उभी राहणारी महाराणी यशोधरा. त्यानंतर 13व्या शतकात जेव्हा स्त्री शक्तीने चळवळीचा जन्मही घेतला नव्हता तेव्हा एक स्त्री समोर येते आणि म्हणते डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरली, भरल्या बाजारी जाईन मी, जणी म्हणे केसवा होईन वेसवा. धमक असेल तर समोर या, मी लढायला तयार आहे. एक आई जिच्या मातृत्वाने दातृत्वाने आणि कर्तृत्वाने, एक आई जिच्या मातृत्वाने दातृत्वाने आणि कर्तृत्वाने एक नाही तर तब्बल 2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिलेत अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. त्यानंतर हा समाज दारिद्र्य आणि अंधकाराच्या कचट्यात सापडला होता तेव्हा एक स्त्री समोर येते क्रांतीची लाट होऊन, ती माता अहिल्याबाई होळकर. बाबासाहेबांनी गुलामीची कबर खोदली खरी, बाबासाहेबांनी गुलामीची कबर खोदली खरी, पण पोलादी पंख बनून उभ्या राहणाऱ्या माता रमाई. त्यानंतर एक अशी स्त्री जिच्यामुळे पहिली महिला मुख्याध्यापिका, पहिली महिला पत्रकार, पहिली लेखिका आणि पहिली समाजसेविका आणि हिच्यामुळे आज आपण इथे सर्व एकत्र जण जमलो आहोत. याचं सौभाग्य आपल्याला लाभलं आहे अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला, देखा पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला. अशा एक नव्हे तर अनेक कवितांचे वास्तवात जाणीव करून देणाऱ्या बहिणाबाई चौधरी असं म्हटलं जातं. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा वाटा असतो, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा वाटा असतो आणि या अनमोल वाट्याच्या भागीदारी होणाऱ्या आदर्श ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या सचिवा आदरणीय सौ शिलाताई लांडे मॅडम आणि ज्यांच्यामुळे मी आज तुमच्या समोर उभी आहे, जिने मला घडवलं वाढलं अशी माझी मायमाऊली मिळाली. या सर्वच महानायिकांच्या कार्याला एकदा वंदन आणि या सर्वच महानायिकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. आज आपण जागतिक महिला दिन सेलिब्रेट करत आहोत. आज महिलांनी या 5Gच्या कलियुगात आज महिलांनी खूप उंच भरारी घेतली आहे. पण स्त्री गृहिणी महिला हिची खरी कहाणी कशी असते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. स्त्री जन्मा तुझी कहाणी, स्त्री जन्मा तुझी कहाणी. दुरून डोंगर साजरा दिसतो, दुरून डोंगर साजरे दिसतात अशीच आम्हा बायकांची अवस्था असते. दुरून डोंगर साजरा दिसतो अशीच आम्हा बायकांची अवस्था असते. आलेला हुंदका दाबून धरत वरवर हसायची व्यवस्था असते, वरवर हसायची व्यवस्था असते. बायकांनी म्हणे आपला राग सहसा कुणावर काढायचा नसतो, बायकांनी म्हणे आपला राग सहसा कुणावर काढायचा नसतो. आलाच राग हे कळायला एखादा कप फोडायचा असतो, एखादा कप फोडायचा असतो. सासू कितीही बोलली तरीही शांत राहून ऐकायचं असतं, सासू कितीही बोलली तरी शांत राहून ऐकायचं असतं. आलेल्या रागाचा फायदा घेत भांड चक्क घासायचं असतं. सासऱ्यांची प्रत्येक गोष्ट गप्प राहून ऐकायची असते, सासऱ्यांची प्रत्येक गोष्ट गप्प राहून ऐकायची असते. आला जर त्यांचा राग तर हातात झाडू घेऊन घरातली जाळी झटकायची असते. नवऱ्याने आणलेल्या साडी सहित ननंदेला नवऱ्याने आणलेल्या साडी सहित आवडलेली प्रत्येक वस्तू नंदेच्या मागणीला पुरवायची असते. नवऱ्याने आणलेल्या साडी सहित आवडलेली प्रत्येक वस्तू नंदेच्या मागणीला पुरवायची असते. आणि फारच पोटात कालवा कालव झालीच तर आपलीच पोरं ओळीने बडवायची असते, आपलीच पोरं ओळीने बडवायची असते. सगळं पाहून गप्प बसणाऱ्या नवऱ्याच्या मनात मात्र भलतंच काही बिंबवायचं नसतं. लटक्या रागाचा एखादा कटाक्ष टाकत परातीत मात्र कणिकेलाच तिंबायचं असतं, स्वतःवरच्या रागाचा पाय आपटत नाक मुरडत, स्वतःवरच्या रागाचा पाय
पाय आपटत नाक मुरडत एखादं भांड फेकायचं असतं. जज मेलीचं माझंच नशीब फुटकं असं ओठातल्या ओठात फुटफुटायचंही नसतं. जज मेलीचं माझंच नशीब फुटकं असं ओठातल्या ओठात फुटफुटायचंही नसतं. कारण सहनशीलता औदार्य दया क्षमा शांतीचं, कारण सहनशीलता औदार्य दया क्षमा शांतीचं स्त्रीला साऱ्यांनाच दान द्यायचं असतं. स्त्रीला साऱ्यांनाच दान द्यायचं असतं. भुतकाळ पोटात घालून भविष्याची रम्य स्वप्न पाहत वर्तमानात प्रत्येकीने ग्रहस्वामीनीच व्हायचं असतं. प्रत्येकीने ग्रहस्वामीनीच व्हायचं असतं. आई ही हाक ऐकताच आपल्याला पटकन आईचा चेहरा आठवतो. जिच्या प्रेमाची शिदोरी सरता सरतही नाही, पुरता फुरतही नाही आणि उरता उरतही नाही. अशा आईसाठी आपण काय करतो? आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलो आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट कधी वाढलंय? बरं तुम्ही घरी येताना आईसाठी काय आणता? बरं तुम्ही सांगा स्वतःच्या आईचा फेवरेट कोणता? देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केलीये? पाहिलं का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये? तिने केलेला पसारा आपण कधी आवडतो? तरीही बाळाला कुणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून, तरीही बाळाला कुणी बोललं की तिचं मन येतं भरून. आपण मात्र शिव्या आईवरून. लक्षात ठेवून ती आपल्यासाठी सतत देवापुढे आणि नशिबापुढे हात पसरते. लक्षात ठेवून ती सतत आपल्यासाठी देवापुढे नशिबापुढे हात पसरते. पण स्वतःची मात्र बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना. तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता. आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कोठे म्हणता. आईला सतत लेकरांचाच ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने गंमत आणली नाही तरीही आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा, नका करू कुणाचा हेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला? आईच्या पायावर डोकं ठेवा. थँक्यू.